मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता। मध्य प्रदेशातील संजय सरोवराच्या 3 दरवाजांमधून 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोल्हापुरात राधानगरी धरण 89% भरलं। पंचगंगेची पाणी पातळी 30 फुटांवर। जिल्ह्यातील 34 बंधारे अजूनही पाण्याखाली। वाशिम जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणांमध्ये भूजल पातळी वाढली। जिल्ह्यातील एकूण 92 लघु प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 40% जलसाठा। मागील 25 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद। बीडच्या माजलगावमध्ये मध्यरात्री दमदार पाऊस। हिरवा नदी दुथडी भरून वाहू लागली। दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शहापूर तालुक्यातील विहा गावजवळील अशोका धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये 77% पाणीसाठा। धरणामधून 2 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापुरातील शेंबवणे गावातील तलावाचा भराव तुटला। जोरदार पावसामुळे माती खचल्यानं दुर्घटना। भराव तुटल्यानं पाणी वाहून गेलं। 25 एकर शेतीचं नुकसान। परळी शिरसाळा ते रामवाडी पोहनेर पर्याय पूल पहिल्याच पावसात वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद। तात्काळ पुलाचं काम करण्यात यावं, ग्रामस्थांची मागणी। नागपूरसह परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुसळधार पावसामुळे नागपूर रेल्वे स्टेशनवर पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास। प्रवाशांना पाण्यातून वाट काढावी लागते। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 117.4 मिलीमीटर पावसाची नोंद। हतनूर धरणाच्या 6 दरवाजांमधून तापीमध्ये विसर्ग सुरू। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव। मेरा खुर्द शिवारामध्ये 150 ते 175 एकरवर वखर फिरवण्याची सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर वेळ। लातूरमध्ये पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली। डोंगरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। जळकोट भागामध्ये पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत। परभणीमध्ये जुलै महिन्यात केवळ 35% पाऊस। काही दिवस चांगला पाऊस न आल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता। गोंदियामधील 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित। 12 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्टाची मागणी। अधिक उद्दिष्ट मिळालं तरच सर्व शेतकऱ्यांचं धान खरेदी होणार। जिल्हा पणन अधिकाऱ्यांची माहिती। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झाल्यानंतरही नांदेडमध्ये समाधानकारक पाऊस नाही। खरीप पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्याची वेळ। पुण्यामधील उतरोली वडगाव इथं प्रस्तावित एमआयडीसी बाबत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक। एमआयडीसीच्या परवानगीबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना। मनसेच्या अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेतली। उद्याच्या राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणातील आरोपी दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। 20,000च्या जात मुचलक्यावर अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर। गँगस्टर शिवा शेट्टीला मुंबई पोलिसांकडून अटक। मुंबईच्या आरे पोलिसांनी शिवा शेट्टीला लातूर पोलिसांच्या ताब्यात दिलं। नांदेड आणि लातूरमध्ये शिवा शेट्टीवर अनेक गुन्हे दाखल। बीड जिल्ह्यामधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणामधील आरोपी शीतल कदमचा जामीन अर्ज रद्द करा। साक्षीच्या आईची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे मागणी। हसन मुश्रीफांच्या कागलमधील माकवे ग्रामस्थांची कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा। जिल्हा परिषद पुनर्रचनेमध्ये अवहेलना झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक। धुळ्यामध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार। शुद्धीकरण केंद्रावर 8 कर्मचाऱ्यांची आवश्यकता। सांडपाणी शुद्ध करून पांजरा नदीत सोडण्यात येणार।
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुसवली गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली। एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण। गडचिरोलीमधील अहेरी मॉडेल शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता, शिक्षकांची संख्या पूर्ण करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं पंचायत समिती कार्यालयामध्ये आंदोलन। तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिक्षक नेमण्याचं विद्यार्थ्यांना आश्वासन। बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी शासकीय परिचारक शिक्षकांचं काम बंद आंदोलन। मागण्या मंजूर न झाल्यास 18 जुलैपासून बेमुदत काम बंदचा इशारा। गोंदियाच्या आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून तपासणी, आरोग्य संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। वाशिम जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणांकडून वर्षभरामध्ये गरोदर मातांची तपासणी, पोषण आहार आणि प्रसूतीपूर्व सेवेवर आरोग्य विभागाकडून विशेष भर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेसचं आंदोलन, खासदार कल्याण काळे आंदोलनामध्ये सहभागी, सरकारच्या विरोधात आंदोलकांच्या घोषणा। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा जेजुरीमध्ये निषेध, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांकडून निषेध। संभाजी ब्रिगेड यापुढे कोणताही हल्ला खपवून घेणार नाही, जशास तसं उत्तर देणार, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा इशारा। गोंदिया जिल्हा परिषदेवर आझाद क्रांती सेनेचा धडक मोर्चा, शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये SITद्वारे तपासणी करण्याची निवेदनाद्वारे मागणी। ठाण्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेबाबत ठाकरे गट आणि मनसेचं आंदोलन, खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची आंदोलकांची मागणी। कल्याणमध्ये ओला उबेर बंद न मानणाऱ्या चालकांचा गांधीगिरीतून हार श्रीफळ देऊन सत्कार, ठाकरे गट वाहतूक सेनेचा संताप, आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं चालकांना आवाहन। ठाण्यामधील दिव्यामध्ये फेरीवाल्यांविरुद्ध भाजपाचं जनआंदोलन, दिवा चौकामध्ये भाजपकडून रास्ता रोको, फेरीवाल्यांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक। रायगडच्या दुर्शेत ग्रामस्थांचं मुंबई गोवा महामार्गाजवळ जलसमाधी आंदोलन, गावात गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या दगडखाणी क्रेशरमधील अवजड वाहतुकीचा गावावर परिणाम। गडचिरोली जिल्ह्यामधील मंगीगुडाम गावामध्ये मूलभूत सुविधांपासून हे गाव वंचित, नदी नाले ओलांडून जाण्याचे नागरिकांवर वेळ, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारचं मात्र दुर्लक्ष। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन, तासगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोखलं। सांगलीमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात वसगडे यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन,